नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय हॉटेल स्टाईल अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने केलेला अळणी भात. तर आता अळणी भात करण्यासाठी आपण पहिल्यांदा पॅनमध्ये तेल घेतलं. तेल तूप तुम्ही काही वापरू शकता, पण आता मी पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे. त्यात मी आलं लसूणची पेस्ट 2 चमचे भरून, पोह्याचे जे चमचे असतात आपले तेवढे 2 चमचे भरून आलं लसूण पेस्ट टाकली. तिचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण छान परतून घ्यायची. ही सर्व प्रोसेस आपल्याला फक्त आणि फक्त मंद आचेवर करायची. हळद आणि हिंग टाकला आपण. हळद आणि हिंग आणि आलं लसूणची पेस्ट छान शिजल्यानंतर लगेचच आपण त्याचा कचटपणा गेला की लगेचच आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं आपलं चिकन होतं, एक 8-10 पीसेस, 10-12 पीस आहेत, हे पीस आपण छान परतून घ्यायचे आणि याचा कच्चटपणा पूर्ण गेला पाहिजे, याचा जो वास आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायचं. त्याचा रंग चेंज झाला पाहिजे. ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करून घ्यायची आहे. पाहू शकता याच्यामध्ये जे आपण तेल टाकलं होतं ते देखील आणखीन वाढले. याच्यामध्ये जी चरबी असते ती देखील विरघळली जाते पूर्णपणे अशा पद्धतीने भाजल्यामुळे. आणि ओशटपणा जो लागतो चिकनचा, जर आपण कच्चं चिकन वापरलं तर तो यातला आपल्याला काढून टाकायचा आहे. हळूहळू रंग बदलायला सुरुवात झाली आहे चिकनचा. एकीकडे आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला स्टॉक तयार करण्यासाठी त्याचा वापर करता येईल. पाहू शकता तर हे गरम पाणी आपल्याला जितका स्टॉक हवा आहे तेवढं आधी टाकून घेतलं आहे मी. तांदूळ आपली वाटी जी असते घरामध्ये आपण रेग्युलर यूजसाठी वापरतो ती गच्च भरून मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, कारण आपल्याला तो मऊ शिजवून घ्यायचा आहे आणि आपल्याला अळणी भात करायचा आहे, तर तांदळाला सुवास असणं फार गरजेचं आहे. आता इथे तूप टाकलं आहे मी, 1 चमचाभर कोथिंबीर टाकली आणि आता मी झाकण लावून हे छान चिकन शिजू देणार आहे, म्हणजे आपल्याला छान स्टॉक मिळेल. आता झाकण लावल्यावर त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं वरती, व्यवस्थित शिजू द्यायचा. पाहू शकता पाणी बरंचसं गरम झालं आहे आणि खाली जर आता आपण झाकण काढून पाहिलं तर जवळजवळ अर्धं झालं आहे आपला स्टॉक जो आपण शिजायला ठेवला होता तो. त्यात आता हे वरचं गरम पाणी ओतायचं. असं 2 ते 3 वेळा करून घ्यायचं, फक्त आपलं चिकन इझिली शिजतं. आता पुन्हा यात वरती फ्रेश पाणी टाकायचं आहे. याचीसुद्धा सेम प्रोसेस करायची. अशा पद्धतीने आपलं चिकन तयार आहे. आता तांदूळ घेतला आहे आपण, वाटी गच्च भरून घ्यायची. जी आपली रेग्युलर वरण भात आपण जेवणासाठी जे वापरतो, जेवताना आपल्या घरातल्या ज्या वाट्या असतात त्याचं प्रमाण घ्यायचं, कारण हा भात पातळ होणार असतो त्यामुळे तो वाढतो, असं आपल्याला मोकळा नाही करायचा आहे. स्टॉक तयार आहे आपला. आता हा आपल्याला फक्त स्टॉक काढून घ्यायचा आहे, पीसेस बाजूला करून घ्यायचे आहे आणि तो छान असा वेगळा स्टीलच्या भांड्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. आता दुसरी तयारी, कांदा, मिरची. आता याला भाताला फोडणी द्यायची आपल्याला. गरम मसाले घेतलेले आहेत, तमालपत्र, दालचिनी, लवंग. आता दुसरं चिकन घेतलेलं आहे, दुसरा लॉट चिकनचा. दुसरा लॉट म्हणजे हे बोनलेस चिकन आहे. हे आपल्याला भातामध्ये वापरायचं आहे, त्यामुळे भाताला छान चव येते. आता इथे पाहू शकता भाताची फोडणी करतो आहे आपण. स्टॉक एका बाजूला उकळायला ठेवलेला आहे. आता तूप आपलं छान गरम झालं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये पहिल्यांदा गरम मसाले टाकायचे. गॅस एकदम
कमी असायला हवा, अजिबात ते खूप तापू द्यायचं नाही. तूप आणि तेल जे काही आपण वापरू ते सगळे गरम मसाले पहिल्यांदा टाकून लगेचच त्यावर कांदा टाकलेला आहे. मिरची फक्त एकच घेतली मी, फार मिरची घ्यायची नाही, एकच ती बारीक कापून घेतली बस, त्यापेक्षा जास्त वापरायची नाही. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा, मिरची आणि गरम मसाले, कोथिंबीर टाकली आहे मी थोडी. हे सगळं साहित्य फोडणीमध्ये टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं. कांदा आपल्याला आपण रेग्युलर भाजीसाठी वगैरे वापरतो तसा फार परतून नाही घ्यायचा, थोडा पाहू शकता असं आपलं एक साधारण असं परतून घ्यायचं. आणि लगेचच आपल्याला यात आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आता हा दुसऱ्या तडक्यामध्ये देखील आपण आलं लसूणच्या पेस्टचा वापर केलेला आहे. आता इथे मी 1 चमचा टाकलेले आहे. आता यामध्ये आपण भाताला तडका देणार आहोत. आता चिकनचा दुसरा लॉट टाकला आहे आपण, जो आपल्याला भातासोबत खाता येईल. हे बोनलेस पीसेस आपल्याला एक आपल्या भातासोबत आले. एका प्रत्येक बाईटबरोबर जर आपल्याला 1 पीस किंवा अर्धा पीस जरी मिळाला तरी मग टेस्ट आपल्या भाताला छान येते. याचा देखील छान कच्चटपणा, त्याचा रंग बदलला पाहिजे आणि कच्चटपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. आपण मीठ टाकलं आहे आता हे जे मीठ टाकले, स्टॉकमध्ये ऑलरेडी मीठ आहे आपल्या, हे जे मीठ टाकले ते या मसाला, चिकन आणि भातापुरतं आपण टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे मी. छान रंग बदलला आहे चिकनचा पूर्णपणे, पाहू शकता. आता यात तांदूळ टाकायचं आहे आपण, पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं, कारण चिकन आता आपलं पूर्णपणे छान असं परतून झालेलं आहे, त्यातला ओशटपणा संपूर्ण निघून गेला आहे. आता आपल्याला तांदूळ या तुपावर छान परतून घ्यायचे आहेत. अगदी तांदूळ पूर्ण व्यवस्थित सुट्टा होईपर्यंत छान तुपावर भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकली आहे. तांदूळ जो शेवटचा पूर्ण होता तो देखील यातच टाकून घेतला. तांदळाला फक्त थोडा छान, अगदी इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे त्याचा सुवास देखील आपल्याला खूप छान येतो. पाहू शकता आता कोरडा व्हायला सुरुवात झाली आपला तांदूळ. छान परतून घ्यायचा, अगदी खमंग परतून घ्यायचा. 1-2 ते 3 मिनटं कंटिन्युअसली परतत राहायचं. अजिबात सुट्टा सोडायचा नाही, नाहीतर मग तो पुन्हा असं त्याचा गुठळ्या व्हायला सुरुवात होते किंवा खाली चिकटण्यास सुरुवात होते. छान परतला गेला पाहिजे आणि तो मोकळा झाला पाहिजे. पाहू शकता छान असा खमंग परतला गेला आपला भात. आता यात आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची, आपल्याला हवी तितकी. आपल्याला रंग कसा हवा आहे, किती डार्क हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला आता या स्टेजला हळद फक्त टाकून घ्यायची आणि छान परतून घ्यायचं पुन्हा 1 मिनिटभर. हळदीचा जो कच्चटपणा आहे तो गेला पाहिजे पूर्ण. तांदूळ तयार आहेत, चिकन तयार आहे आपलं. आता फक्त हळदीसाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडी आणखी टाकली आहे मी, थोडा आणखीन रंग येण्यासाठी, कारण आळणी भात म्हणजे जवळजवळ आपली मुगाच्या डाळीची खिचडी असते, तितपत पिवळसर व्हायला हवा.
यात कोथिंबिरीचं प्रमाण देखील खूप जास्त असतं. पाहू शकता अगदी असा छान सुटसुटीत छान भात परतला गेला. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये गरम स्टॉक व्यवस्थित ओतून घ्यायचा. तांदूळ आणि चिकन तर आता बऱ्यापैकी परतून घेतल्यामुळे अर्धं शिजलं जातं या स्टेजला. तांदूळ देखील सेम परिस्थिती असते. आता जवळजवळ तांदळाच्या 5 ते 6 पट स्टॉक आपण यामध्ये गरम ओतून घेतलेला आहे. त्यामुळे लगेचच तो गरम असल्यामुळे लगेचच तो उकळायला दोन्ही गोष्टी गरम आहेत. आपण तांदूळ आणि चिकनसुद्धा परततो आहे सतत आणि आपला स्टॉक देखील छान परतला गेला आहे. गरम झालेला आहे. त्यामुळे लगेचच उकळी यायला सुरुवात होते. उकळी यायला सुरुवात झाली आहे. आपण सगळा स्टॉक त्यामध्ये टाकलेला आहे. आता पुन्हा एकदा हलवल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याचं प्रमाण तांदूळ अगदी खाली आहेत आणि आपला स्टॉक जास्त आहे. हे असंच प्रमाण असायला हवं, कारण भात आपला अगदी मोकळा सुटसुटीत नाही व्हायला पाहिजे. भात आपला मऊ खिचडी भात जो आपला असतो तशा पद्धतीने व्हायला हवा. झाकण लावून घेतलं. आता मध्यम आचेवर करून घेतला मी 2 मिनिटासाठी. अगदी 2 मिनिटानंतर लगेचच आपण एकदम गॅस बारीक करून घेणार आहोत. अगदी शेवटची आच एकदम मंद आचेवर आता शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम उकळ्या कमी झाल्या होत्या. आता या स्टेजला आपल्याला एकदम मंद आचेवर तो एकसारखा मिळवून येईल असा 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचा. 5 ते 7 मिनटातच आपला भात अगदी शिजून छान तयार होतो. पाहू शकता छान शिजला आहे. आता तो अगदी थोड्याच वेळामध्ये असं छान मिळून येतो. एवढा ओलसरपणा त्यात असलाच पाहिजे, नाहीतर मग खूप असा गोळे होतात. त्यामुळे आपल्याला एवढा ओलसरपणा भातामध्ये ठेवायचाच आहे, कारण आपल्याला अजून 5 ते 10 मिनटं त्यावर झाकण ठेवायचं आहे. आपल्याला आता तिसरा तडका दिल्यानंतर तिसरा तडका देतो आपण. तिसरा तडका देखील आपला तुपाचाच आहे. तूप छान तापवून घेतलं आपण. तूप भरपूर घ्यायचं इथे, कारण हा शेवटचा तडका आहे आणि याचा स्वाद छान येतो आपल्या भाताला. अजिबात कोणतेही या पूर्ण प्रोसेसमध्ये कोणतीही फोडणी अजिबात जळाली नाही पाहिजे. पाहू शकता जिरे लगेच तडतडल्यानंतर लगेच गॅस बंद केला आहे मी आणि हा लगेचच वरती ओतून घ्यायचा. कुठेही काहीही करपलेलं नाही. आणि आता आपल्याला लगेचच घट्ट झाकण बंद करून घ्यायचं आहे. हा भाताचा गॅस देखील मी बंद केलेला आहे. भात आपला तयार आहे. 2 मिनटं कोथिंबीर घालून आणि थोडंसं लिंबू पिळायचं, अगदी 2 ते 3 थेंब लिंबाचे, आणि आपल्याला मिक्स करून घेऊन लगेच झाकण लावून टाकायचं आहे आणि गॅस बंद करून 2 ते 3 मिनटं छान मुरण्यासाठी तसाच ठेवून द्यायचा आहे आणि लगेच सर्व करायचा आहे. पाहू शकता लगेचच तो किती छान मिळून आला आहे भात या स्टेजला. आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटांनंतर आपल्याला सर्व करायचा आहे लगेचच. हा भात गरम गरम सर्व केला तरच तो छान लागतो. त्यामुळे जेवायला बसायच्या आधीच हा करायचा. पाहू शकता लगेच गॅस बंद केला आणि आता आपण थोड्या वेळाने सर्व करणार आहोत. सर्व केला आपण. भात सर्व केलेला आहे. पाहू शकता वरती सगळे पीस आहेत. प्रत्येक बाईटबरोबर 1 पीस आला पाहिजे इतकं चिकन आपण टाकून घ्यायचं, किंवा त्यापेक्षा अर्धं जरी टाकलं तुमचा चॉईस आहे तुम्हाला किती चिकन टाकायचं आहे त्यामध्ये. आणि हे जे आपले विथ बोन पीस होते आपण ज्याचा स्टॉक करून घेतला ते देखील आपण त्याबरोबरच सर्व केलं. कोणाला हवं असेल त्याप्रमाणे ते घेऊ शकतात. कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.